99+ पर्सेंटेज स्कोर करणारे जेवढे काही टॉपर्स वगैरे विद्यार्थी असतात ना, त्यांना जर विचारलं तर एक गोष्ट कॉमन काय आढळते, लास्ट मंथमध्ये शक्य तितक्या मॉक टेस्ट देणं, त्या पण फुल लेंग्थ मॉक टेस्ट. कारण का होतं असं की जोपर्यंत तुम्ही CET सारख्या ॲक्च्युअल 3 तास इन्व्हायरमेंटमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सचे फुल सिलेबस क्वेश्चन्स अटेम्प्ट करत नाहीत, तोपर्यंत बाळांनो तुमचे 200 पैकी किती स्कोर येतोय हे तुम्हाला समजणारच नाही. कारण का फक्त मॉक टेस्ट अटेम्प्ट करून गरज नसते, त्या मॉक टेस्टच्या स्कोरमध्ये डे बाय डे इम्प्रूव्हमेंट करून ॲक्च्युअल CET एक्झामपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. खरं तर मी CET एक्झाममध्ये माझा जो स्कोर होता ना 99.07 पर्सेंटाईल मिळाले होते. ॲक्च्युअल CETच्या एक्झाममध्ये माझा जो स्कोर होता 162 आउट ऑफ 200 आणि जो माझा मॉक टेस्टच्या पहिल्या मॉक टेस्टमधला स्कोर होता 123 आउट ऑफ 200. म्हणजे तुम्ही विचार करा 123 पासून 162 पर्यंत जर मी कुठल्या गोष्टीमुळे पोहोचू शकलो असेल ना, तर ते मॉक टेस्ट सिरीज आहे. आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना, आम्ही मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम कंडक्ट करतोय त्याच्याबद्दल बोलवतोय. खरं तर प्रोफेशनल लेवलला जाऊन मार्केटिंग ही गोष्ट काही जास्त मला जमत नाही. जेवढं शक्य असेल तेवढं तुम्हाला डिटेल माहिती मी तुम्हाला डिलिव्हर करतोय. आणि एक गोष्ट आवर्जून सांगतोय की या मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस मेंटरशिप प्रोग्राममध्ये एकतर माझ्याकडून शक्य असेल तेवढं जास्तीत जास्त कंटेंट कसा तुम्हाला डिलिव्हर करता येईल आणि पर्सनली तुम्हाला कसं गाईड करता येईल याच्यावरती माझा भर असेल. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे ज्या टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप प्रोग्राम मी कंडक्ट करतोय त्याच्याबद्दल असणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. तुम्ही एक गोष्टीचा विचार नक्की करत असाल की मॉक टेस्ट तर भरपूर ठिकाणी अवेलेबल आहेत, मग संदीप मिलकेच्याच मॉक टेस्टमध्ये असं काय वेगळं आहे की सगळ्या मुलांना हा प्रमोट करतोय. एक तर मॉक टेस्टमध्ये होतं असं की ज्यावेळी तुम्ही मॉक टेस्ट इनरोल करता कुठल्याही ठिकाणी असू द्यात, एकदा मॉक टेस्ट तुम्ही परचेस केली त्याच्यानंतर मॉक टेस्ट सेल करणारा आणि मॉक टेस्ट घेणार यांचा काहीही कॉन्टॅक्ट नाही आहे. म्हणजेच काय, तुम्ही मॉक टेस्ट कधी देत आहात, तुमचा स्कोर काय इम्प्रूव्ह होत नाही याच्याबद्दल तुम्हाला कोणीही गाईड करणार आहेत. आणि हेच मेन एम आहे आमचं, ते म्हणजे पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम जो आम्ही मला ऑफर करतोय. आता मॉक टेस्ट सिरीज बद्दल थोडक्यात माहिती सांगतो. एक तर तुम्हाला टोटल 20 फुल सिलेबस मॉक टेस्ट सिरीज मिळणार आहे, जी ॲक्च्युअल CET एक्झाम सारखी फुल सिलेबस असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे टोटल 50 क्वेश्चन्स ईच असणार आहेत. म्हणजे 150 क्वेश्चन्स आणि 200 मार्क्सची स्कोर टेस्ट असणार आहे. आता मॉक टेस्ट ज्यावेळी तुम्हाला अटेम्प्ट करता त्यावेळी तुम्हाला इन्स्टंटली रिझल्ट डिस्प्ले होतो. म्हणजे 200 पैकी तुम्ही किती मार्क्स स्कोर केलेत, प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल्डमध्ये सोल्युशन सुद्धा प्रोव्हाइड केले. आता मॉक टेस्ट सोबत काही ॲडिशनल रिसोर्सेस सुद्धा मी या कोर्समध्ये इन्क्लूड केलेत. एक म्हणजे काय, सब्जेक्ट वाईज नोट्स सुद्धा इन्क्लूड केलेत. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे टॉपर्सचे नोट्स सुद्धा इन्क्लूड केलेत. आणि सगळ्यात गरजेची काय गोष्ट आहे तर प्रिव्हियस इयरचे जे काही पेपर्सच्या ज्या PDF असतील त्या सुद्धा मी मॉक टेस्टमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आता एकतर मॉक टेस्टमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर CET सारखा इंटरफेस तुम्हाला मिळतो ॲक्च्युअल एक्झाम. आणि मॉक टेस्टमध्ये काही शेड्यूल नाही आहे, म्हणजे आजच मॉक टेस्ट आहे तर आजच द्यायची. तुम्ही ज्यावेळी मॉक टेस्टमध्ये एनरोल करू शकता, तुम्ही तुमच्या सोयीनुसार 3 तासामध्ये मॉक टेस्ट कधीही अटेम्प्ट करू शकता. त्यामुळे असं काही दडपण नाही की याच वेळेत मॉक टेस्ट अटेम्प्ट, तुम्हाला ज्यावेळी 3 तास वेळ मिळेल त्यावेळी CET सारख्या ॲक्च्युअल इन्व्हायरमेंटमध्ये ती टेस्ट अटेम्प्ट करायची आहे. हे होतं जनरल ओव्हरव्ह्यू आमच्या मॉक टेस्ट सिरीजबद्दल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे बाळांनो माहीत आहे, मॉक टेस्ट ज्यावेळी तुम्ही अटेम्प्ट करता, मॉक टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला तुमचा स्कोर समजतो, परंतु ज्यावेळी तुम्ही चुका ॲनालिसिस करता त्यावेळी तुम्हाला समजत नाही की तुमच्या स्कोर का इम्प्रूव्ह होत नाहीये. ठीक आहे, तुमच्या प्रिपरेशनमध्ये काय चुका आहेत, त्यानंतर तुमच्या MCQ सॉल्विंगमध्ये काय चुका आहेत, यासाठी आहे तो पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम जो गेल्या लास्ट 5 इयर्सपासून मी आपल्या ॲपवरती कंडक्ट करतोय. मग या पर्सनल मेंटरशिप प्रोग्राममध्ये आम्ही तुम्हाला काय प्रोव्हाइड करतो, एक म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही आता मॉक टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करता या पर्सनल मेंटरशिप प्रोग्राममध्ये मी तुम्हाला गाईड करत असतो. माझा पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर केलेला असतो किंवा चॅट सपोर्टसुद्धा दिलेला असतो. जर तुम्हाला कोणत्याही टॉपिकवरती किंवा काही डाऊट असेल डायरेक्ट तुम्ही माझ्याशी इंटरॅक्ट करू शकता. दुसरं म्हणजे काय तर प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही इंडिव्हिज्युअली गाईड करतो. म्हणजे तुम्हाला काय वाटलं की बाबा प्रिपरेशनमध्ये दरम्यान काही प्रॉब्लेम्स येतोय, माझे काही डॉक्युमेंट्समध्ये वगैरे प्रॉब्लेम्स आहेत, तर सगळे डाऊट्स तुम्ही माझ्याशी बोलून सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर एकतर तुमचं CET एक्झाम होईपर्यंत, मी पुन्हा एकदा सांगतोय, ॲक्च्युअल CET एक्झाम होईपर्यंत तुम्हाला गायडन्स सेशन्स मिळणार आहेत.
ठीक आहे, ही होती पहिली गोष्ट. पर्सनल मेंटरशिपमध्ये तुम्हाला पर्सनली गायडन्स मिळणार आहे. दुसरं म्हणजे काय, वीकली लाईव्ह सेशन्स. आता दर आठवड्याला काय करतो, एक लाईव्ह सेशन्स मी कंडक्ट करतो, ज्याच्यामध्ये पेरेंट्स सुद्धा तुमचे जॉईन होऊ शकतात आणि जे काही डाऊट्स वगैरे असतील ना ते लाईव्ह मला विचारू शकतात. हे असणार आहे लाईव्ह सेशन्स. आणि एक तर तुम्हाला टेस्ट सिरीज म्हणून फक्त नाही आहे, तर टेस्ट सिरीज सोबत एक ॲडिशनल फीचर मेंटरशिप प्रोग्राम मिळतो, हे खूप गरजेचं आहे. आणि या एकतर मेंटरशिप प्रोग्राममध्ये मी लिटरली सांगतो, मी ज्यावेळी CET एक्झाममध्ये 99.07% स्कोअर केलेत आणि लास्ट 4 इयर्सच्या स्टुडंटचे जे रिव्ह्यूज आहेत त्यानुसार सांगतो की प्रत्येक मुलाच्या चुका ज्या होतात ना, मोस्टली एरर्स येतात त्यांच्या स्कोअर इम्प्रूव्हमेंटमध्ये. कारण का मुलं ॲनालिसिस करत नाही, डायरेक्टली पुढची टेस्ट देतात, त्यामुळे स्कोअर इम्प्रूव्ह होत नाही. आणि यासाठीच तुम्हाला हा पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम जो आहे ना तो आम्ही ऑफर केलेला आहे. आता मॉक टेस्ट सिरीजमध्ये इनरोल कसं करायचं आहे, एक तर मॉक टेस्ट सिरीजसाठी ॲपची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, ते ॲप डाउनलोड करा, ॲपमध्ये तुमच्या मोबाईल नंबरवरून लॉग इन करा आणि ॲपच्या फर्स्ट पेजवरतीच कोर्सची लिंक दिसेल किंवा डिस्प्ले दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून सगळे डिटेल्स वगैरे वाचा आणि कोर्सची फी पे करून तुम्ही मॉक टेस्टमध्ये इनरोल करू शकता. ठीक आहे. आता मॉक टेस्ट पेड आहेत का, नक्कीच मॉक टेस्ट प्लस हे जो मेंटरशिप प्रोग्राम आहे तो पेड आहे. एकतर बाकी टीचर्स सारखं प्रोफेशनल लेवलला जाऊन तुम्हाला हे कूपन यूज करा किंवा इतकं डिस्काउंट देतोय हे वगैरे या गोष्टी जास्त टेक्निकल किंवा प्रोफेशनल लेवलचे मार्केटिंग मी काही करणार आहे. तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड सांगतो, जी मॉक टेस्टची प्राइस आहे 460च्या अराउंड आहे. आता ते शक्य असेल तेवढी मॉक टेस्ट आणि या मेंटरशिप प्रोग्रामची प्राइस मिनिमम ठेवायचा प्रयत्न केला आहे. आता या प्राइसमध्ये एकतर ते ॲपच्या मेंटेनन्स, त्यानंतर त्याच्या होस्टिंगचा चार्जेस, प्लॅटफॉर्म चार्जेस हे सगळे इन्क्लूड होतं आणि अराउंड तुम्हाला 475 किंवा 490 रुपीजपर्यंत ही जी मॉक टेस्ट आहेत ना आणि हा मेंटरशिप प्रोग्राम आहे तो अवेलेबल आहे. आता ज्या कुणाला इनरोल करायचं आहे ना, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप दिले आहे त्यामध्ये नक्की इनरोल करा. मग एक गोष्ट सांगतो की जे एवढी रक्कम तुम्ही पे करताय त्यापेक्षा जास्तीत जास्त कंटेंट कसा डिलिव्हर होईल याची जबाबदारी बाळांनो माझी असेल. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. मॉक टेस्ट रिलेटेड काहीही डाऊट असेल ना कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा व्हॉट्सॲपवरती किंवा ॲपवरती जरी मला मेसेज केला तरी चालेल, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.